हॅलो स्टुडंट, दिस इज द फिफ्थ लेक्चर ऑफ ग्रॅव्हिटेशनल टॉपिक. लास्ट लेक्चर मध्ये आपण इथे इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा पार्ट डिस्कस केला होता आणि पेज नंबर 6 वरती जे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले होते ते आपण सॉल्व्ह केले होते. ठीक आहे, तर आता इथे बघतो आपण पेज नंबर 7 वरती, जे तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 7 वरती 2 एक्झाम्पल इथे दिलेले आहेत आणि ते सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत, ते आपण इथे डिस्कस करूया. आणि ते एक्झाम्पल इकडे पेज नंबर 6 वरतीचे 2 एक्झाम्पल होते, त्याच्या रिलेटेडच हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर ते आधी तुम्ही परफेक्ट करून घ्या, ते नोट करून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हे सेशन बघा. ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला ते समजणार नाही, कारण की त्याच्या बऱ्याच व्हॅल्यू आपण इथे पुट करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. एक पेज नंबर 7 वरती फर्स्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे, पेज नंबर 6 चे एक्झाम्पल ऑलरेडी आपण इथे सॉल्व्ह केलेले आहेत. तर एक्झाम्पल काय, कॅल्क्युलेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महेंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. ओके, तर इथे प्रिव्हियस एक्झाम्पल काय होतं इथे की महेंद्र आणि विराट, महेंद्रचं मास होतं 75 kg, विराटचं मास होतं 80 kg आणि त्या दोघांमध्ये डिस्टन्स होतं 1 मीटर. ओके, तर आपण त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतं हे फाइंड आउट केलं होतं. आता जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं ते महेंद्र आणि अर्थ मध्ये. ओके, केअरफुली लक्ष द्या. कॅल्क्युलेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ ऑन महेंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. ओके, तर इथे सपोज हा महेंद्र, दिस इज द अर्थ. ओके, महेंद्रचं मास किती दिलं होतं लास्ट एक्झाम्पल मध्ये 75 kg. ओके, अर्थचं मास किती असतं, मास ऑफ अर्थ याला म्हणूया m2 आणि याला म्हणूया m1, 6 × 10⁻24 kg. ओके, हे मास ऑफ अर्थ झालं. ठीक आहे, दिस इज द अर्थ आणि हा आहे तो महेंद्र. ह्या दोघांमध्ये सेंटर टू सेंटर डिस्टन्स कोण असेल, आर असेल ना. महेंद्रचं सेंटर आणि अर्थचं सेंटर याच्यामध्ये डिस्टन्स आर असेल. ठीक आहे, तर इथे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जर इथे आपण पुट केला तर इथे असं बनेल, फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके, जी ची व्हॅल्यू माहिती आहे, m1 माहिती आहे, m2 माहिती आहे, आर स्क्वेअर पण इथे आपल्याला आर हा रेडियस ऑफ अर्थ माहिती आहे. ठीक आहे, तर आपण इथे नोट करून घेऊया. याला कॅपिटल आर दाखवा. ठीक आहे, काही दाखवलं तर चालेल, एवढं काही प्रॉब्लेम नाही. आता आपण बघा इथे m1 म्हणजे काय इंडिकेट करतो, मास ऑफ अर्थ. तो किती असतो, 6 × 10⁻24 kg. ओके, m2 काय इंडिकेट करतो, मास ऑफ महेंद्र. महेंद्रचा मास 75 kg. ओके, आणि रेडियस ऑफ अर्थ काय असते, रेडियस ऑफ अर्थ इज इक्वल टू 6.4 × 10⁻6 मीटर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रेडियस ऑफ अर्थ काय असते, 6400 किलोमीटर. ओके, त्याचं कन्व्हर्जन मी मीटर मध्ये केलं, 6.4 × 10⁻6. ह्या व्हॅल्यू आपल्याला इथे माहिती आहेत. आणि जी ची व्हॅल्यू काय असते, 6.67 × 10⁻11. युनिट काय जीचं, न्यूटन kg स्क्वेअर. ओके, ओके, 1 मिनिट. जी चं युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. ओके, हे आपण बघितलं होतं आणि आपण लेक्चर नंबर 3 मध्ये डिराइव्ह पण केलं होतं. ठीक आहे, तर इथे फोर्स इज इक्वल टू, इथे व्हॅल्यू ह्या पुट करूया. जी ची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11. m1 दिलाय 6 × 10⁻24, m2 दिलाय 75 आणि आर दिला इथे 6.4 × 10⁻6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, तर हे जर सॉल्व केलं तर आन्सर येणार आहे 73 न्यूटन. ओके,
तर महेंद्र आणि अर्थ मध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे तो काय असणार आहे 733 न्यूटन. ओके, येते लक्षात. तर अशा टाइप मध्ये हा सिंपल एक्झाम्पल आहे. तर एक व्यवस्थित कर. ओके, हे नोट करून घ्या. पण ह्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल घेऊया. सिंपल एक्झाम्पल आहे, परत एकदा रिपीट करतो. हा मास आहे तो मास ऑफ अर्थ आहे, मास ऑफ महेंद्र जो पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये दिला होता, आणि आर आहे रेडियस ऑफ अर्थ. या व्हॅल्यू आपण इथे, हा कुठला लॉ आहे, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ह्याच्यामध्ये हा व्हॅल्यू सगळ्या पुट करून आपला आन्सर आला याचं 733. ओके, तर ह्याच्यानंतर पुढची केस बघूया. Example number 2. Starting from rest, what will be the Mahindra velocity after 1 second if he is falling down due to the gravitational force of the earth. Okay, starting from rest, what will be the Mahindra velocity after 1 second he is falling down due to gravitational force of the earth. Okay, जसं आपण पेज नंबर 6 वरती 2 एक्झाम्पल दिले होते ना, फर्स्ट एक्झाम्पलशी रिलेटेड सेकंड एक्झाम्पल होतं, सेम टाइप मध्ये. जसं इथे आता महेंद्र आणि अर्थ मध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल, मग आता महेंद्राचं मास कसं कमी ऍज कम्पेअर टू अर्थ. ओके, मग महेंद्र कुठे अट्रॅक्ट होईल, अर्थकडे. ओके, मग ज्यावेळेस अट्रॅक्ट होईल, लक्षात आहे इकडे, अट्रॅक्ट ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याची काहीतरी वेलॉसिटी असणार आहे, आणि ती वेलॉसिटी आपल्याला इथे फाइंड आउट करायची. आफ्टर 1 सेकंड नंतर वेलॉसिटी काय होईल हे आपल्याला तिथे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर इथे लक्षात आहे काय केलं पाहिजे. परत फिगर ड्रॉ करूया. हा महेंद्र होता, महेंद्रचा मास आपण घेऊया 75 kg. मास ऑफ अर्थ घेऊया इथे याची काय आपल्याला अशी आवश्यकता नाही इथे. मास ऑफ अर्थ, ओके, हा m1 ठेवूया, आणि ह्या दोन्हीतला डिस्टन्स म्हणजेच काय कन्सिडर करूया r. ठीक आहे, तर इथे नेक्स्ट ह्या दोन्ही मध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो आत्ताच आपण फाइंड आउट केला. फोर्स किती आला होता, 733 न्यूटन. ओके, आता प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण फाइंड आउट केलं होतं. तर न्यूटन अकॉर्डिंग टू न्यूटन second law of motion, according to Newton's second law of motion,
फोर्स इज इक्वल टू काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन. मास किती आहे महेंद्रचा 75. ओके, ऍक्सेलरेशन इथे यमच का घेतला तर महेंद्र अट्रॅक्ट होणार आहे अर्थकडे. ठीक आहे, तर ऍक्सेलरेशन ह्याच्यावरून जर कॅल्क्युलेट केलं तर तुमचं ऍक्सेलरेशन येणार आहे इथे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मग तुम्हाला हे माहिती आहे इक्वेशन ऑफ मोशन. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v इज इक्वल टू u प्लस at. ओके, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणलं, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे u 0 झाला, ऍक्सेलरेशन 9.77 आहे. ओके, आणि आफ्टर 1 सेकंड म्हणलं त्याच्यामुळे 1 येणार आहे टाइम. तर इथे 9.77 मीटर पर सेकंड ही काय झाली वेलॉसिटी, कुणाची झाली महेंद्रची. ओके, इथे लक्षात 9.77 महेंद्रची वेलॉसिटी असेल. आणि हेच आपल्याला इथे विचारलं. ओके, if he is falling down due to gravitational force of the earth, तर velocity महेंद्रची काय असेल, velocity of महेंद्र is equal to 9.77 मीटर पर सेकंड. आणि हे आपल्याला तिथे विचारलंय. ओके, तर हे 2 एक्झाम्पल आणि प्रिव्हियस 2 एक्झाम्पल हे आपल्या इथे कव्हर झाले. तर व्यवस्थित नोट करून घ्या. नेक्स्ट पॉइंट आता आपण डिस्कस करणार आहे तो आहे पेज नंबर 8 वरती. ठीक आहे, आणि त्याचं टायटल आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सगळ्यांना न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन माहिती. ओके, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा जो सेकंड लॉ ऑफ मोशन आहे तो काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके, म्हणजेच इथे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, अनबॅलन्स फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके, म्हणजे हा जर फोर्स इथे प्रोड्यूस जर बॉडीवरती झाला तर बॉडीला ऍक्सेलरेशन मिळणार आहे. ओके, हे ऍक्सेलरेशन कुणामुळे मिळालं, ह्या फोर्समुळे. येते लक्षात, हे ऍक्सेलरेशन कशामुळे एक्झिट झालं, ह्या फोर्समुळे. ठीक आहे, तर इथे सेम जर हा इथे फोर्स असेल तर हा फोर्स बॉडीवरती ऍक्ट झाल्यानंतर इथे काय तयार होतं, ऍक्सेलरेशन. ओके, बॉडी ऍक्सेलरेट करते. ठीक आहे, ह्या फोर्समुळे. तर जर हा फोर्सच इकडे फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर इथे जे ऍक्सेलरेशन तयार होणार आहे ते असणार आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, हा जर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, तर इथे काय बनणार आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, परत एकदा सांगतो, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ह्या फोर्समुळे हे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे. सेम केस मध्ये जर हा फोर्स मी ग्रॅव्हिटेशनल फोर्सने चेंज केला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे चेंज झाल्यानंतर इथे फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर चेंज झाला तर इथे काय बनणार आहे, फोर्स इज इक्वल, हे जे ऍक्सेलरेशन बनणार आहे ते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे, तर आता इथे मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डेफिनेशन काय झाली, ऍक्सेलरेशन प्रोड्यूस ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड ॲज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सिंपल आहे. ओके, आणि याला कशाने इंडिकेट केलं जातं, स्मॉल लेटर जी न. ओके, ह्याचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ऍक्सेलरेशनचं युनिट. आणि कुठली क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. ओके, इट इंडिकेट मॅग्निट्यूड ऍज वेल ॲज डायरेक्शन. ओके, तर आपण मॅग्निट्यूड त्याची फाइंड आउट करणार आहे. मग डायरेक्शन कुठे असेल, आता इकडे सगळ्यांना माहिती आहे हा जो फोर्स आहे तो कुठे असतो, डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. ओके, डाऊनवर्ड असणार आहे आणि टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ.
जी डायरेक्शन ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सची असेल तीच डायरेक्शन कोणाची असणार आहे, ऍक्सलरेशनची असणार आहे. येते लक्षात? ओके, हे पॉइंट आपल्याला नोट करून घ्यायचे. तर इथे फर्स्ट आपण डेफिनेशन नोट करून घ्या. ऍक्सलरेशन प्रोड्यूस ड्यू टू gravitational force is called acceleration produced due to gravitational force is called acceleration due to gravity. ओके, जे acceleration gravitational force मुळे प्रोड्यूस होणार आहे त्याला काय म्हणलं जाईल, acceleration due to gravity. It is denoted by small letter g. Okay, 8 SI unit is equal to meter per second square. Okay, SI unit. आणि फोर्थ नंबरचा आहे SI unit is equal to meter per second square. ओके, हे जी न दाखवतात आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. ओके, इट इज, आणि फोर्थ पॉइंट आहे इट इज ए वेक्टर क्वांटिटी. आम्हाला माहिती आहे क्वांटिटी दोन टाइपचे असतात, स्केलर. स्केलर म्हणजे फक्त मॅग्निट्यूड, ओके, आणि वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. तर याची मॅग्निट्यूड आपण फाइंड आउट करणार आहे आणि डायरेक्शन कुठं असणार आहे, जी डायरेक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्सची असेल तीच असणार आहे. ठीक आहे, तर हे पॉइंट तुम्ही इथे नोट करून घ्या. आणि जर तुम्हाला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विचारलं तर ह्या टाइप मध्ये आपल्याला हे करायचं, हे नोट करून घ्या. ह्याच्या पुढचा पार्ट आपण बघूया मग ह्याची मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करायची. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट येणार आहे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. व्हॅल्यू ऑफ जी, जी म्हणजे कोण, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द surface of earth. ओके, जी ची व्हॅल्यू काय असेल अर्थच्या सरफेस वरती हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, सपोज कन्सिडर करायचे हा अर्थ आहे आणि ह्या अर्थचा मास आहे यम, आणि ह्या अर्थ वरती एक बॉडी आहे त्याचा मास आहे यम. ओके, आणि दोन्ही मधलं डिस्टन्स आहे हे म्हणजे आर. ओके, तर ह्याच्यामध्ये जे काही न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अप्लाय होईल तो काय होईल, जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, एम काय इंडिकेट करतो, कॅपिटल एम मास ऑफ अर्थ, स्मॉल एम काय इंडिकेट करतो, मास ऑफ ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्ट आपण सरफेस वरती प्रोव्हाइडेड केला, आणि आर इंडिकेट करेल रेडियस. ओके, तर इथे एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. तर ह्याच्यामध्ये इथे बघूया आपण, इथे हा झालं फर्स्ट इक्वेशन. आणि हे इक्वेशन कशामुळे मिळालं, न्यूटन्स, कोण अप्लाय केलं इथे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, हा आपण इथे अप्लाय केला. सेकंड, फोर्स इज इक्वल टू मास इंटू, जर मी आता सांगितलं हा फोर्स जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर हे काय होणार आहे, एम इंटू जी. ओके,
आता इकडे लक्ष द्या, ज्यावेळेस इथे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ऑब्जेक्ट कडे मध्ये प्रेझेंट असेल त्यावेळेस हा ऑब्जेक्ट हा ह्याच्या सेंटरला अट्रॅक्ट होणार आहे आणि त्याचं ऍक्सेलरेशन कोण असणार आहे, जी. ओके, हे आपण सेकंड इक्वेशन आहे. हे कशावरून फाइंड आउट केलं, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, हे दोन इक्वेशन मध्ये दोन्ही साइड लेफ्ट साइडला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्याच्यामुळे फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून जी एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू जी येणार. जी कॅन्सल, म्हणजे इथे जी इज इक्वल टू काय येणार आहे, जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, पण आता इकडे लक्ष द्या, हा जर बरोबर एक्झॅक्टली सरफेस वरती असेल अर्थच्या, ओके, तर हे डिस्टन्स म्हणजेच कोण असणार आहे, कॅपिटल आर. ओके, म्हणजेच रेडियस ऑफ अर्थ. ओके, ऑन सरफेस स्मॉल आर इज इक्वल टू काय येणार आहे, कॅपिटल आर. ओके, आता ह्या बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. जी ची व्हॅल्यू काय असते, 6.67 इंटू 10⁻11. ओके, 6 इंटू 10⁻24. हे काय झालं, मास ऑफ अर्थ. आणि हे 6400 किलोमीटर असतं, त्याचं काय होणार, 6.4 इंटू 10⁻6. ओके, ब्रॅकेट स्क्वेअर. जर हे तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह कराल त्यावेळेस आन्सर येणार आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आले लक्षात ही कसे इक्वेशन तयार झाले. परत एकदा मी सांगतो, इथे आपण इथे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ फाइंड आउट करताना एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला आणि एक सेकंड जो ऑब्जेक्ट आहे तो अर्थ कन्सिडर केला. ह्याच्यामध्ये जे अट्रॅक्शन होणार आहे आणि ते न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अप्लाय करून इक्वेशन प्रोड्यूस केलं. हे इक्वेशन एक प्रोड्यूस केलं. हे दोन्ही इक्वेट करून ह्याच्यावरून स्मॉल जी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. स्मॉल जी ची व्हॅल्यू किती आली, 9.77. ओके, मग ही 9.77 व्हॅल्यू आल्यानंतर इथे तुम्हाला एक लक्षात येईल की हा जी टोटली कशावरती डिपेंड आहे. इथे ऑब्जेक्टचं काही कन्सिडरेशन झालंय का रे, केअरफुली बघा. इथे जो हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टचा मास कुठे आलाय का, इथे नाही. म्हणजेच तुम्हाला इन शॉर्ट मध्ये कंक्लुजन काय काढता येईल की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड्स ऑन मास ऑफ अर्थ अँड रेडियस ऑफ अर्थ. ओके, शॉर्ट मध्ये कंक्लुजन काय काढता येईल इथे आपल्याला, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी depends on mass of earth and radius of earth. ओके, हे ऑब्जेक्ट वरती डिपेंड आहे का, नाहीये. येते लक्षात. तर ह्याच्यावरून ही व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट करून घेतली. हे नोट करून घ्या. नेक्स्ट आपण पॉइंट बघणार आहे ते व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. ओके, जीच्या व्हॅल्यू मध्ये व्हेरिएशन काय येणार हे आपण इथे बघणार आहे. ठीक आहे, तर इथे जीच्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये व्हेरिएशन, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते तर ती व्हेरिएबल असणार आहे. तर ते पॅरामीटर आपण 3 पॅरामीटर डिस्कस करणार आहे. चेंज इन अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, चेंज इन हाइट अँड चेंज इन डेप्थ. ओके, तर त्याच्यामधला फर्स्ट पॅरामीटर आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. ओके, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. तर ह्याच्यामध्ये चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ मध्ये हे लक्षात घ्या की अर्थचा जो सरफेस आहे तो टोटल स्पेरिकल नाही.
ओके, तो कसा इकडे लक्ष द्या, हा जो पोल आहे आणि हा इक्वेटर आहे, तर इथे पोलला त्याची रेडियस कमी आहे आणि इक्वेटरला ही रेडियस जास्त आहे. म्हणजेच काय, पोलला तो कॉन्ट्रॅक्ट झालाय, इक्वेटरला तो एक्सपांड झालाय. ठीक आहे, तर आता आपण जे इक्वेशन आता बघितलं होतं जीचं, फायनल आपल्याला रिलेशन मिळालं होतं, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, हे जीचं इक्वेशन मिळालं होतं. ह्याच्यावरून हे लक्षात येतं की जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1 अपॉन आर स्क्वेअर. ओके, जी कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1 अपॉन आर स्क्वेअर. ओके, हा जर पोल असेल, हा इक्वेटर असेल, पोल असेल, इक्वेटर असेल, तर त्या पद्धतीने इथे हे तुमच्या लक्षात येईल की इथं जर पोल असेल तर इथं रेडियस कमी असणार आहे. रेडियस कमी असली की जी मॅक्सिमम असणार आहे. येते का लक्षात? इकडे जी हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे 1 अपॉन आर स्क्वेअरच्या. मग इथे जर इथे रेडियस कमी असेल, इथे आर कसं असणार आहे, मिनिमम असणार आहे रेडियस. ओके, आणि इथे आर कसं असणार आहे, रेडियस मॅक्झिमम असणार आहे. तर रेडियस कमी असेल तर जी ची व्हॅल्यू कशी असणार आहे, मॅक्झिमम, आणि इथे काय असणार आहे, जी ची व्हॅल्यू मिनिमम. ओके, मग इकडे जी हा कसा इन्क्रीज होतोय, इक्वेटर टू पोल, जी हा कसा इन्क्रीज होतोय, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इक्वेटर टू पोल ही इन्क्रीज होतोय. ठीक आहे, तर हे लक्षात आलं. कन्क्लुजन, जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1 अपॉन आर स्क्वेअर. त्याच्यामुळे या दोन्ही सरफेस वरती, इथे इक्वेटर वरती, इक्वेटरच्या सरफेस वरती जी ची व्हॅल्यू मिनिमम असणार आहे आणि पोलच्या सरफेस वरती जी ची व्हॅल्यू हे मॅक्झिमम असणार आहे. परत एकदा रिपीट करतो, इकडे लक्ष द्या. आत्ताच आपण इथे बघितलं होतं जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, जी इज इक्वल टू काय, जी एम अपॉन आर स्क्वेअर. तर जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1 अपॉन आर स्क्वेअर. ओके, जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1 अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, तर इथे इक्वेटर आणि हा पोल. ओके, इक्वेटर मध्ये रेडियस कशी असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. पोल मध्ये रेडियस काय असणार आहे, मिनिमम. जर जिथे ही रेडियस वाढली की हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल, हे डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, आणि ही रेडियस डिक्रीज झाली की हे काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्याच्यामुळे इथं मिनिमम असेल तर जी मॅक्झिमम असणार आहे आणि इथे हा मॅक्झिमम आहे, त्यामुळे जी हा मिनिमम होणार आहे. आणि जी ची व्हॅल्यू कशी इन्क्रीज होते, इक्वेटर टू पोल, इक्वेटर टू पोल. ओके, मग हे फर्स्ट कन्क्लुजन काय लक्षात आलं, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. ओके, जी ची व्हॅल्यू चेंज होते इक्वेटर पासून पोल कडे, ती मॅक्झिमम होत जाते. ठीक आहे, तर हे फर्स्ट ऑब्झर्वेशन होतं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही नोट करून घेण्यासाठी पॉइंट आहे, बुक मध्ये दिलं, विल द व्हॅल्यू ऑफ जी सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ओके, तर ती व्हॅल्यू सरफेस, म्हणजेच त्यांनी क्वेश्चन काय विचारला की ह्या पूर्ण सरफेस वरती जी ची व्हॅल्यू सेम असते का, तर आन्सर असणार आहे नो. ओके, का नो असणार आहे, तर जो अर्थचा सरफेस आहे हा तो टोटली स्पेरिकल नाहीये. ओके, तो इक्वेटरला एक्सपांड झालाय आणि पोलला कॉन्ट्रॅक्ट झालाय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे रेडियस सेम नसल्यामुळे जी ची व्हॅल्यू ही कशी असेल, व्हेरिएबल असेल. ओके, आणि हा पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा. तर इथे अजून एक आपल्याला इथे पॉइंट लक्षात ठेवा की ग्रेटेस्ट, ओके, हायेस्ट व्हॅल्यू ऑफ जी ओके, आणि इथे लोएस्ट व्हॅल्यू ऑफ जी तर लक्ष द्या, जी ची हायेस्ट व्हॅल्यू कुठे असणार आहे, पोलला, म्हणून इथे पोल. आणि जी ची लोएस्ट व्हॅल्यू कुठे असणार आहे, इक्वेटर. ओके, हे झालं फायनल कन्क्लुजन. हे नोट करून घ्या.
झाले? ठीक आहे, नेक्स्ट घेऊया. सेकंड पॉइंट आहे चेंज विथ हाइट. चेंज विथ हाइट. ओके, हाइट बरोबर तो कसा चेंज होतो, जी ची व्हॅल्यू. आता लक्षात आहे, ह्याच्यावरून हे लक्षात येतं की जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर आहे. म्हणजे जिथे जी हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आर स्क्वेअरला. आर ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली की जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार. ओके, तर आता इथे आपण दोन पॅरामीटर कन्सिडर करूया. एक स्मॉल हाईट, सेकंड लार्ज हाईट. स्मॉल हाईट म्हणजे काय, तुमच्या बुक मध्ये दिलं इथे. सपोज हा अर्थ आहे, अर्थ सरफेस, आणि हा एरोप्लेन ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, तर एरोप्लेन नॉर्मली अर्थ पासून किती वरती ट्रॅव्हल करतो इथे, प्लेन. ओके, हे जे डिस्टन्स असणार आहे आर, ते असणार आहे 10 किलोमीटर. आणि अर्थचा सेंटर पासून सरफेस पर्यंत डिस्टन्स किती आहे. ओके, सेंटर पासून सरफेस पर्यंत डिस्टन्स 6400 किलोमीटर आहे. आणि वरचा आर किती आहे, 10 किलोमीटर आहे. ओके, तर इथे लार्ज हाईट मध्ये काय येणार इकडे लक्षात आहे. सपोज मी दोन्हीचा डिफरन्स सांगतो इकडे लक्षात आहे. फर्स्ट हा सपोज अर्थ 6400 किलोमीटर आणि असेल सॅटेलाइट. ओके, सॅटेलाइटचं जे काही डिस्टन्स आहे ते आपल्याला दिलंय 35,700 किलोमीटर. ओके, तर हे आपल्याला इथे दिलेलं आहे. प्लेन हा अर्थ आहे आणि सॅटेलाइट वरती. ओके, हा अर्थ आहे. तर आता इथे बघूया आपण दोन्हीमध्ये फरक काय. आता लक्षात 6400 किलोमीटर ही रेडियस आहे आणि वरती प्लेन कितीला मुवमेंट करणार आहे, 10 किलोमीटरला. ऍज कम्पेअर टू 6400 किलोमीटर, हा 10 किलोमीटर खूप निग्लिजिबल व्हॅल्यू आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे ह्याचा इफेक्ट जी वरती, इफेक्ट हा जी वरती पडत नाही. ठीक आहे, इथे लक्षात. पण जर इथं तुम्ही इथे कन्सिडर केलं, हा अर्थ आहे आणि ही सॅटेलाइट आहे. सॅटेलाइटचं डिस्टन्स किती, सॅटेलाइट वरती सरफेस पासून 35,700 किलोमीटर. ओके, आणि अर्थ, तर ही व्हॅल्यू कन्सिडरेबल आहे. ओके, ऍज कम्पेअर टू रेडियस, आणि ही व्हॅल्यू कन्सिडरेबल आहे. पण ही व्हॅल्यू 6400 किलोमीटर कुठे आहे आणि 10 किलोमीटर कुठे आहे, तर ह्याचा इफेक्ट हा जीच्या व्हॅल्यूवरती पडत नाही. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू, जी स्मॉल हाईटचे जे चेंजेस आहेत ते आपण निग्लिजिबल करतो आणि हे जे चेंजेस वरती जीची व्हॅल्यू ही डिफरंट येणार आहे. ठीक आहे, तर ती एक्झॅक्टली व्हॅल्यू कशी येणार आहे हे तुम्हाला बुक मध्ये एक टेबल चार्ट दिलाय. तो चार्ट तुम्हाला इथे दिसेल स्क्रीनवरती. तर सरफेस ऑफ अर्थ ची हाईट किती दिली इथे, सरफेस ऑफ अर्थ. ठीक आहे, मी बोर्डवरती नोट करून देतो. 1 मिनिट. ठीक आहे, प्लेस, हाईट आणि जी. ठीक आहे, पहिलं प्लेस दिले आपल्याला सरफेस ऑफ अर्थ. सरफेस ऑफ अर्थ म्हणजे एक्झॅक्टली हाईट किती असणार, 0. त्याच्या बरोबर त्याच्यावरती तिथे जी ची व्हॅल्यू आहे 9.8. माउंट एव्हरेस्ट 8.8 किलोमीटर.
इथं जीची व्हॅल्यू 9.8. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जर स्मॉल हाईट असेल तर त्याच्यावरती जीची व्हॅल्यू चेंज नाही होणार, जीची व्हॅल्यू सेम राहते. मॅक्झिमम हाईट reached by man-made balloon (36.6) आणि 9.77. height of typical weather satellite. Okay. Height of communication satellite. कम्युनिकेशन सॅटेलाइट मध्ये आता बघा चेंजेस कसं झालं. इकडे ज्यावेळेस हाईट आपली जी अर्थची रेडियस आहे 6400 किलोमीटर, त्याच्या कम्पॅरिझन मध्ये 10 किलोमीटर 20 किलोमीटर असेल तर जीच्या व्हॅल्यूवरती एवढा फरक पडत नाही. ठीक आहे, हे तुम्ही फर्स्ट 3 ऑब्झर्वेशन वरून बघू शकता. माउंट एव्हरेस्टची हाईट किती आहे 8.8, पण जीची व्हॅल्यू सेम राहिली. सेकंड, मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅन मेड बलून. ओके, जो माणसाने बनवलेला बलून आहे तो मॅक्झिमम हाईट किती रीच करू शकतो 36.6 किलोमीटर, आणि तिथे जीची व्हॅल्यू निग्लिजिबल चेंज आहे 9.8 आणि 9.77 म्हणजे 0.03 मीटर पर सेकंडचा इथे चेंज आहे. ठीक आहे. हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट. आता इथे बघा थोडीशी हाईट चेंज झाली, 400 झाली, तर 400 झाल्यामुळे इथे चेंज झाला. आणि इथे जे सॅटेलाइटची हाईट असणार आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट 35,700, तर त्याच्यामुळे इथे जीची व्हॅल्यू चेंज झाली 0.225. ओके, हा टेबल तुम्ही नोट करून ठेवा. झालं? ठीक. नेक्स्ट व्हेरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी मध्ये नेक्स्ट जो पॅरामीटर येणार आहे तो चेंज विथ डेप्थ. ओके, चेंज विथ डेप्थ. तर आता इथे डेप्थ चेंज झाल्यानंतर आपण अजून एकदा इक्वेशन इथे परत नोट करून घ्या. जी इज इक्वल टू काय येतं चेंज विथ डेप्थ. आता इकडे लक्षात राहा, इथे जी हा इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द 1/r². ओके, जी कसा आहे इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द 1/r². ठीक आहे. तर इथे चेंज विथ डेप्थ मध्ये काय येणार आहे की डेप्थ सपोज 1 मिनिट, सपोज हा अर्थचा सरफेस आहे. ठीक आहे, हा अर्थचा सरफेस जर डिक्रीज केला, ठीक आहे,
चेंज विथ डेप्थ जर आपण डिक्रीज केली तर इथे डेप्थ डिक्रीज झाली, म्हणजे इथे आपलं ऑब्झर्वेशन काय झालं, जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/r². म्हणजे इथे रेडियस काय होणार आहे, कमी होणार आहे. तर तुम्ही म्हणाल जी हा वाढेल. ओके, जी हा वाढत नाहीये, लक्षात द्या. ज्यावेळेस तुम्ही इथे डेप्थ कमी कराल, ओके, केअरफुली लक्षात द्या, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ज्यावेळेस तुम्ही डेप्थ ज्यावेळेस ही डेप्थ आहे आर, ओके, डेप्थ ज्यावेळेस कमी कराल त्यावेळेस मास पण तुमचा कमी होणार. ठीक आहे, मग जी ची व्हॅल्यू ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, जर मासची व्हॅल्यू कमी झाली तर जी ची पण व्हॅल्यू इथे काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण की हा डेप्थ इकडे ही जर वरून हा सरफेस पासून ही डेप्थ जर तुम्ही इथे कमी करत गेला तर ऑटोमॅटिकली जो अर्थचा मास आहे तो पण काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, तर इथे दोन इफेक्ट तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. एक, यम हा डिक्रीज झाला की जी हा डिक्रीज होतोय, आणि सेकंड, ज्यावेळेस तुम्ही इकडे रेडियस कमी कराल त्यावेळेस जी हा इन्क्रीज होतोय. तर ह्याचा जो कंबाईन इफेक्ट आहे, कंबाईन इफेक्ट लक्षात द्या. फर्स्ट केस मध्ये काय होतं की मास कमी झालाय त्याच्यामुळे जी ची व्हॅल्यू पण कमी होते. ठीक आहे, आणि सेकंड केस मध्ये काय होतंय की बाबा ज्यावेळेस डेप्थ कमी होते त्यावेळेस जी ची व्हॅल्यू ही वाढते, पण दोन्हीच्या कंबाईन इफेक्ट मध्ये जी ची व्हॅल्यू ही डिक्रीज होते. हे लक्षात, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, दोन्हीच्या कंबाईन इफेक्ट मध्ये जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, कारण मास हा अर्थचा खूप मोठा आहे. ठीक आहे, मास काय 6 × 10⁻24 kg हा मास आहे. त्याच्यामुळे मास कमी झाला की जी ची व्हॅल्यू पण काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि याचा कंबाईन इफेक्ट काय होतो की ज्यावेळेस इथे हाईट चेंज होते, सॉरी, चेंज इन डेप्थचा इफेक्ट काय होणार आहे, डेप्थ डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ जी, व्हॅल्यू ऑफ जी. ओके, फायनली ह्याचा इफेक्ट काय होणार आहे, डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ जी. आलंय लक्षात सगळ्यांच्या. हे 3 पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, हे नोट करून घ्या. ठीक आहे, आणि नेक्स्ट एक लक्षात ठेवा की अर्थवरती जो जी ची व्हॅल्यू असणार आहे ती 9.77 आपण आता बघितली. तर मून वरती जी व्हॅल्यू असणार आहे जी ची व्हॅल्यू, ओके, ती 1/6 इंटू जी असणार आहे. ओके, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. अर्थ वरती 9.8 असेल तर त्याला डिवायडेड बाय 6 करा, ती व्हॅल्यू ही मून वरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची असेल. ओके, म्हणजेच अर्थ वरती जर तुम्ही 2 मीटर जम्प घेतले एका फोर्सने, ठीक आहे, तर तेवढाच फोर्स लावून तुम्ही मून वरती 12 मीटर वरती जाऊ शकता. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा की कारण की तिथे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी असणार आहे, कमी असणार. ओके, आणि हा अर्थ आणि मूनचं हे लक्षात ठेवा की जी ची व्हॅल्यू किती असते. तर इथे हा पॅरामीटर आपला संपतो. हे खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही लेक्चरमध्ये झाले ते तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट करून ठेवा. प्रत्येकानं नोटबुकमध्ये जे काही आपलं रेग्युलर लेक्चर होत आहेत ते नोट करून ठेवा, कारण लेक्चर पुढे पुढे जात आहे. ठीक आहे, तुमचा अभ्यास मागे मागे पडायला नको, कारण की पॅरलली अभ्यास करत राहिला तर तुमच्यावरती लोड कमी येईल. जसे लेक्चर आपले मॅथ्सचे सायन्सचे होतील त्या पद्धतीने तुम्ही कंबाईनली स्टडी करत जावा, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे हे वर्ष. ओके, तर पॅरलली जसं होते त्या पद्धतीने तुम्ही नोट करून घ्या. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट इथे बघूया. अजून एक 2 ते 3 लेक्चरमध्ये हा टॉपिक आपल्या इथे कम्प्लीट होईल. ओके.